नमस्कार. पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. महापालिका निवडणुकीसाठी आता अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नवनवीन युत्या अस्तित्वात येत आहे. आज आपण पाहतो आहे की मुंबई महापालिकेसाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची युती आता जाहीर झालेली आहे. ही युती आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती, त्याचबरोबर काँग्रेस आणि इतर पक्ष, असा एक रणसंग्राम मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार आहे. वास्तविक पाहता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती म्हणजे एक प्रकारे एक राजकीय संधी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण विविध पक्षातील मातबर नेते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. भारतीय जनता पार्टीत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झालेलं आहे. जे येणार आहेत त्यांना देखील तिकीट मिळणार आहे का नाही हे माहिती नाही, परंतु तरी देखील भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुकांची एक रांग लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आणि इतरत्र मनसे आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची एक युती झालेली आहे. आणि ही युती म्हणजे नवीन राजकीय कार्यकर्त्यांना एक प्रकारची संधी आहे. या दोन्ही पक्षांनी मराठीचा मुद्दा हा प्रामुख्याने उचललेला असला तर इतरही नागरी समस्यांचे जे मुद्दे आहेत त्या बाजूने जनता त्यांच्या बाजूने उभी राहते का नाही हे पाहणे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ही निवडणूक म्हणजे शिवसेना आणि मनसे यांच्या अस्तित्वाचीच निवडणूक आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार आहे. आपण आता पाहतो आहे की 1995 सालापासून आजपर्यंत मुंबई महापालिकेवर हे शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळे ही निवडणूक आणि जिंकून शिवसेना आपले वर्चस्व कायम राखते की आणखी काय होतं हे पाहणे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 2017 साली शिवसेनेने मुंबई महापालिका जिंकली. त्यावेळेला शिवसेना ही एक संघ होती. त्यानंतर शिवसेनेमध्ये आता 2023 नंतर फूट पडलेली आहे. परंतु मनसे ही शिवसेनेबरोबर आल्यामुळे एक प्रकारे 2017 साली शिवसेनेची जी ताकद होती तीच ताकद पुन्हा निर्माण झालेली आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसे यांची युती एक निश्चितच सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यापुढे एक आव्हान निर्माण करेल यात काही एक शंका नाही. आता मराठी मतदार आणि इतर अनेक मतदार हे शिवसेनेच्या बाजूने उभे राहतात की नाही हे पाहणे देखील उत्कंठावर्धक ठरणार आहे. परंतु एकंदरीत पाहता मुंबई महापालिकेची निवडणूक, मुंबईचा रणसंग्राम हा अतिशय महत्त्वपूर्ण असा ठरणार आहे. आणि ह्या निवडणुकीवरच महाराष्ट्राचे पुढील राजकीय भवितव्य देखील अवलंबून राहणार आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मुंबईत 10 जागा जिंकलेल्या आहेत. हे देखील दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि उद्धव ठाकरे यांनी 2012 आणि 17 या दोन्ही निवडणुकींमध्ये शिवसेनेला विजय मिळवून दिला आहे. याही निवडणुकीत ते शिवसेनेला विजय मिळवून देतात का नाही हे पाहणे उत्सुकतापूर्ण असे ठरणार आहे. एकंदरीत पाहता ही निवडणूक मराठी माणूस आणि इतर असा प्रकारचा हा रणसंग्राम निश्चितच एक उत्कंठावर्धक अवस्थेत आता पोचलेला आहे. आगामी काळात त्याच्यामध्ये निश्चितच रंग भरतील. परंतु ही निवडणूक आणि महाराष्ट्राच्या राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण अशी निवडणूक ठरणार आहे.